जय जोहार जय आदिवासी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दरवर्षीप्रमाणे आपण मकर संक्रांतीला नर्मदा इकडे येतो दर्शनासाठी। तर सगळ्यांना आमचं एक आव्हान आहे की यावर्षी पाण्याची जी लेवल ती वाढलेली आहे, तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या सगळ्यांनी दर्शन घ्या, व्यवस्थित दर्शन करून आपल्या घरी सुखरूपपणे परत घरी जावा। कारण की यावर्षी इतकं पाण्याची लेवल वाढलेली असल्यामुळं की दर्शन जे घेताना नदीच्या काठीनेही दर्शन घ्या, मध्ये जाण्याचा कोणी प्रयत्नही करू नका। कारण मध्ये गेल्यानंतर काही दुर्घटना घडू शकते, ते आपल्यासोबत घडायला नाही पाहिजे किंवा आपल्या फॅमिलीवरती काय असं घटना यायला नाही पाहिजे। म्हणून आम्ही एक आवाहन करतो आहे की तुम्ही आले तरी साईडूनही दर्शन करून जाऊ शकतात, जास्त मध्ये जाण्याचा प्रयत्नही करू नका। कारण की यावर्षी आम्ही पाहिलं तर लेवल इतकी वाढलेली पाण्याची, ती काठाच्या जास्त वर आलेली आहे आणि दरवर्षी हीच लेवल कमी असते, म्हणून इतकं पाणी काय नाही राहत इकडं। यावर्षी पाण्याची लेवल वाढली असल्याने आणि काही वर्षापूर्वी एक घटना इकडे घडून झालेली आहे, बोट पलटी झाली। त्या घटनेमुळे इतकं स्ट्रिक्ट वातावरण पण आहे इकडं। आणि स्वतःही सांभाळून घ्या की इकडं आल्यावरती की आपलं जीव आपल्या हातामध्ये, कोणी जीव गमेल असा प्रयत्नही करू नका। जय जोहार जय आदिवासी।